नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय बजरंगबली, जय शिवराय आणि शुभ सकाळ. तर आज मी निघालोय मुंबईच्या दिशेनं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 3 दिवसीय इंटरनॅशनल हेल्थ अँड फिटनेस फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या फिटनेसशी संबंधित एक्झिबिशनमध्ये नेमके कोणकोणते बॉडी बिल्डर्स येणार आहेत, सप्लिमेंट ब्रँड्स व जिम इक्विपमेंट्स कोणत्या कंपन्यांचे असणार आहेत हे आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एक्झिबिशनचा आनंद घ्या. तर फायनली मी नाशिक येथून 3 तास रेल्वेचा प्रवास करून गोरेगाव मधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे एक्झिबिशनला पोहोचलोय. आपण पाहू शकता हेनी रॅम्बोड यांचं वाजत गाजत आगमन झालंय. यांच्याबद्दल जर बोलायला गेलं ना तर तब्बल 7 वेळा मिस्टर ऑलिम्पिया झालेले फिल हीथ यांसह हाडी चुपान, ख्रिस बमस्टेड, डेरेक लन्सफोर्ड या मिस्टर ऑलिम्पिया झालेल्या बॉडी बिल्डर्सला घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अँड्री ड्यू या तरुण बॉडी बिल्डरला सुद्धा रॅम्बोड यांनीच ट्रेन केलंय. आता आपण आतमध्ये जाऊन एक्झिबिशनचा आनंद घेऊया. समोरील मंचावर 2 बॉडी बिल्डर्स आपल्या पिळदार शरीरयष्टीचं प्रदर्शन करताना तुम्हाला दिसून येईल. आयोजित एक्झिबिशनचे सर्वेसर्वा शिरू अँग्रिश, मनीष गांधी, जर्मनचे बॉडी बिल्डर, क्लासिक फिजिक ॲथलीट उर्स कॅलिसिन्स्की, आपले संग्राम चौगुले सर या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. संग्राम सरांसोबत 2 मिनिट का होईना बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस या विषयावर चर्चा केली. भारताचे पहिले IFBB प्रो कार्ड होल्डर, मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड, 10 वेळा मिस्टर इंडिया, 8 वेळा मिस्टर महाराष्ट्र यांसह अनेक किताब आपल्या नावावर करणारे सुहास खामकर सर यांनी नुकतंच बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केलंय. तर त्यांचा राजवीर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सुहास सर या एक्झिबिशन मध्ये आपल्याला माहिती देताना दिसत आहे. समोरच आपण पाहत असलेल्या भव्य दिव्य अशा या स्टेजवर पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा सुरू आहे. हम भी किसी से कम नहीं असं म्हणत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा आता या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आपले कलागुण दाखवून देत आहेत. मराठी बिग बॉस सीझन 5 स्पर्धक वैभव चव्हाण यांनी देखील या एक्झिबिशनला भेट दिली. जर्मनीचे बॉडी बिल्डर युर्स कॅलिसिन्स्की यांनी यावेळी आपल्या शरीरयष्टीचं प्रदर्शन उपस्थित तरुणांसमोर सादर केलं. तर त्यांच्या शरीरयष्टीचे फोटो मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी तरुणांनी फार मोठी गर्दी केल्याचं यावेळी बघायला मिळतंय. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या फिटनेस प्रेमींची बॉडी बिल्डर सोबत मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी झुंबड उडालेली तुम्हाला दिसून येईल. यानंतर तुम्ही बघू शकता अपंगत्वावर मात करत बॉडी बिल्डिंग क्षेत्रात नाव कमावणारे आनंद अर्नोल्ड सर येथे एक्सरसाइज करताय.
मिस्टर ऑलिम्पिया या स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलंय. लहानपणापासूनच परिस्थितीशी संघर्ष करून मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया यांसह असंख्य किताबांवर नाव करणारे महेंद्र चव्हाण सर यांची सुद्धा या एक्झिबिशन मध्ये भेट झाली. त्यांच्यासोबत दिलखुलासपणे चर्चा करण्याची मला संधी प्राप्त झाली. आपण पाहू शकता समोरच अपंग बॉडी बिल्डर्सची स्पर्धा सुरू आहे. आम्हाला जिमसाठी वेळ नाही, पैसे देऊन दुसऱ्याचं लोखंड कशाला उचलायचं, अशी हास्यास्पद कारणं देणाऱ्यांसाठी हे बॉडी बिल्डर्स एक उत्तम उदाहरण आहे. तर तुम्हाला समोर या स्क्रीनवर जे बॉडी बिल्डर दिसत आहे त्यांना तुम्ही ओळखलं का? तर मी तुम्हाला सांगतो कोण आहे ते. तर ते आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना फिटनेसशी संबंधित सखोल मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध बॉडी बिल्डर यतींदर सिंग. आपल्या शरीरयष्टीचे ते प्रात्यक्षिक दाखवत आहे. एक्झिबिशनला झालेली गर्दी बघता लोकांना फिटनेसचं किती वेड लागलंय हे यावरून सिद्ध होतं. आणि हो, फिटनेसचं वेड हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. या एक्झिबिशन मध्ये आपण जेवढे बॉडी बिल्डर्स बघितले ना, तर त्यांना त्यांची शरीरयष्टी बनवायला फार मोठा संघर्ष करावा लागलाय. ही एक प्रकारची तपश्चर्याच असते मित्रांनो. तर तुम्हाला हे एक्झिबिशन बघून काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की लिहून पाठवा. तोपर्यंत आपलं नेहमीचंच वाक्य, बी फिट स्टे फिट.